वेल लावला जाईल. पहिला बॉल किती वाजता पडतोय, टाइम लावलं जाईल. 5 षटकाचा हा सामना असेल. पहिली 4 जी षटकं आहेत ती 20 मिनिटामध्ये तुम्हाला कंप्लीट करायची आहेत. जर 20 मिनिटामध्ये तुम्ही ही पहिली 4 षटकं कंप्लीट केली नाहीत तर तुमचा जो बाउंड्रीचा अतिरिक्त जो खेळाडू आहे, बाउंड्रीवर जे 5 खेळाडू आपण ठेवतोय त्यातला एक खेळाडू इन सर्कलमध्ये 30 सर्कलमध्ये घेतला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशननी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि एक भव्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या ताडाली परिसरामध्ये. त्याचं पूर्णपणे श्रेय जाते ती माननीय श्री निलेश हरिचंद्र चौधरी साहेब, राजा नगरसेवक भिवंडी महानगरपालिकेचे, आणि त्यांच्या जोडीला वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली यांचं सुद्धा एक जबरदस्त आयोजन. धर्मराजा चषक 2024 एक देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळते आहे. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबडी. अप्रतिम आयोजन. प्रत्येक वर्षामध्ये आपण बघतोय ह्या स्पर्धेचा जो लुक आहे तो लुक प्रत्येक वर्षी बदलता असतोय. प्रत्येक वर्षामध्ये आणखी नवनवीन या स्पर्धेमध्ये उपक्रम आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसामध्ये मंडप डेकोरेटर्स पप्या, आपल्याला विनंती असेल आपण लगेच संपर्क साधायचा आहे. प्रयाग माली स्ट्राइक एंडला आहे आणि प्रेम आहे नॉन स्ट्राइक एंडला. प्रयाग माली स्ट्राइक एंडला आणि प्रेम नॉन स्ट्राइक एंडवर, आणि गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज शहाणू. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होईल. आजच्या दिवसातला हा पहिला बॉल. 11:31 पहिला बॉल पडतो आजच्या दिवसामध्ये. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. सर्कलमध्ये जास्त फिल्डर दिसतात, फक्त 2 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर आहेत. पहिला बॉल ब्लॉकमध्ये होता, पायाच्या समोरून फ्लिक केलाय मिडविकेटच्या दिशेने. डीपमधून फिल्डर येतोय. जोपर्यंत थ्रो येईल विकेट किपरच्या हातामध्ये तोपर्यंत सिंगल कंप्लीट करतो प्रयाग माली, आणि या सिंगलने ऑफ द मार्क होतोय. आपण बघतो आपल्या मान्यवर कक्षामध्ये मान्य श्री हरिदासजी बजागे साहेब आणि त्यांच्या जोडीला आणखीन आपण बघतोय मान्य श्री साईनाथजी पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. धर्मराजा चषक 2024 मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. निलेशजी चौधरी साहेब आणि वरालदेवी स्पोर्ट्स यांच्यातर्फे आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या बॉलवर सिंगल मिळालेली आहे. आजचा 3रा दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये आणखीन जर बघितलं संध्याकाळच्या सत्रामध्ये महिलांसाठी खास कार्यक्रम आहे, तो म्हणजे हळदी कुंकूचा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल. आणि वाटला रस्ता दोंद्र या गाण्याचे सिंगर सुद्धा आपल्याला आज दिसतील. बॉल बॅक ड्राईव्ह यावेळेला हलक्यात आणि फक्त खेळत जात आहे. आपल्या फॉल थ्रोमध्ये चांगली फिल्डिंग करतोय गोलंदाज शहाणू. कुठली धाव मिळत नाही या बॉलवर. चांगली गोलंदाजी, लेंथ आणि लाईन अतिशय चांगली ठेवलेली आहे. गती सुद्धा अतिशय चांगली आहे शहाणूच्या गोलंदाजीमध्ये. पुढील जी मॅच आहे आईदेवी नवगर विरुद्ध स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतघर या टीम मध्ये असेल. एज लागली आणि विकेट किपर दुसऱ्या एफर्टमध्ये चांगला कॅच घेतला जातोय. 3ऱ्याच बॉलवर विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरतोय गोलंदाज शहाणू. पहिला गडी बाद होतोय. प्रेम पाटील इज आउट. किपरने अतिशय चांगला कॅच घेतला आणि हा पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे गोलंदाज शहाणू याने आपल्या टीमसाठी. पहिला गडी बाद होतोय ब्रह्मदेव बाटाले टीमचा प्रेम पाटीलच्या रूपेने. नवीन बॅटर येतोय जितू माळी ब्रह्मदेव बाटाले टीम कडून. क्रमांक 2 वर 3 वर हा बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. क्रमांक 3चा हा नंबर अतिशय महत्त्वाचा असतो कारण सुरुवातीचा बॅटर लवकर आउट झालेला आहे. पुल केलाय आणि पॉवरफुल शॉट डीप स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधून बॉल निघून जातो सरळ बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. अप्रतिम शॉट ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल खेचून मारलाय
डीप स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर सरळ षटकारासाठी ताकदवर शॉट आल्या आल्या जितू माळीने आपल्या षटकाराने खातं ओपन केलेला आहे आणि टीमचं टोटल पाठवलेलं आहे 7 वर 7 लॉस ऑफ 1 विकेट. सुरुवात दमदार केलेली आपली आक्रमकता दाखवून दिलेली आहे जितू माळी याने आणि हा आक्रमक फलंदाज आहे जितू माळी. आपला स्वाभाविक खेळ खेळत असताना दिसतोय आपल्याला. पुढील जी मॅच आहे आईदेवी नवघर विरुद्ध स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतगर या 2 टीममध्ये असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लक्षात घ्यायचं आहे. आपण टॉससाठी रेडी राहायचं आणि रिपोर्टिंग करून घ्यायचं आहे. षटकार येतोय. टीमचं स्कोर जाऊन पोहोचतोय 7 वर. शानू पहिले 3 बॉल चांगले टाकले होते. हा बॉल लेंथ होता मात्र बॅकफुटला गेला आणि काय जबरदस्त मागच्या पायावर बॅलन्स बनवलं जितू माळी याने. एक चांगला फटका. पुन्हा शानू आपल्या बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका मात्र फिल्डर आहे मात्र त्याच्या मस्तकला दस्तक देऊन हा सुद्धा बॉल जातो डीप स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर. सारनसाठी षटकार. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार. ताकदवर फटका बघितला आपण. फ्लॅट 6 मारली होती या वेळेला जितू माळी याने. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 षटकार ठोकतोय आणि टीमचं टोटल पोहोचवतोय स्कोरबोर्डवर 13 रन्स. 600च्या स्ट्राईक रन रेटनी बॅटिंग करताना दिसतोय आपल्याला हा बॅटर जितू माळी. पहिले 3 बॉल नक्कीच कबीर 11 डोहाले टीमच्या खात्यामध्ये होते मात्र हे 2 बॉल जरूर आपण बघितले ब्राह्मणदेव भाटाळे टीमच्या खात्यामध्ये गेलेले आहेत कारण 2 बॉलवर चांगले मोठे फटके पाहायला मिळाले जितू माळीच्या बॅटमधून. शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय शानू. थोडा पुढे टाकला या वेळेला. बॉल जातोय शॉर्ट पॉइंटच्या दिशेने. 1 रन पूर्ण केली जाते. सिंगलने टीमचं टोटल जाईल 14 वर. ओव्हरची होते समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना ब्राह्मणदेव भाटाळे टीमचा स्कोर झालेला आहे 14 वर 1 विकेट. सतीश हो यावेळेस बघितला आपण थोडासा पुढे बॉल होता. कॉपी बुक स्टॉलने खेळला जातोय कवचच्या दिशेने. शॉर्ट कव्हरला चांगली फिल्डिंग होते. फक्त 1च रन मिळते आणि या 1 रननी स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 15 रन्स. संध्याकाळच्या सत्रामध्ये वाटाला रस्त 2 रन या गाण्याचे सुप्रसिद्ध सिंगर संती आणि प्रशांत भोईर यांची सुद्धा उपस्थिती लागणार आहे या चषकामध्ये. हो यावेळेला मोठा किनारा लागला होता. खेळाचं होतं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र पॉईंटच्या दिशेने हा बॉल जातोय. पुन्हा एकदा एक सिंगल मिळते. स्कोर 16 वर जाऊन पोहोचतोय. प्रयाग माळी खेळतोय वैयक्तिक 2 वर आणि जितू माळी ज्यांनी आक्रमक सुरुवात केली 4 बॉलमध्ये आत्तापर्यंत 14 वर बॅटिंग करताना दिसतोय.
तोच जितू माली यावेळी स्ट्रायकिंग एंडला आहे. 3 फिल्डर सध्या बघतो आपण 30 सर्कलच्या बाहेर, ज्यामध्ये एक डीप मिड विकेट आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे आणि एक फिल्डर डीप स्क्वेअर लेग थोडासा बॅकवर्ड ठेवलेला आहे स्क्वेअर लेगला. राईट आर्म ओव्हर द विकेटने सतीश. नसिंग डाऊन द विकेट गेला होता, गॅप मध्ये खेळलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर एक्स्ट्रा कव्हरचा येतो वाईडिश लॉंग ऑफला. थ्रो येईल विकेट किपरच्या हातामध्ये. तोपर्यंत वेल होता दोन्ही बॅटरकडे 2 रन पूर्ण करण्याचा. 2 रनने टीमचं टोटल जाते 18 वर. 18 लॉस ऑफ 1 विकेट. फक्त 1 धावेवर पहिला गडी बाद झाला होता. त्यानंतर मात्र चांगली पार्टनरशिप जितू आणि प्रयागमध्ये. स्विचिट करत होतं यावेळेला, चुकला फलंदाज, स्वतःवर नाराज झाला. आणि स्विचिट खेळण्यासाठी हा बॉल सुद्धा त्या प्रकारचा होता, ऑफ स्टंपच्या बाहेरचा हा बॉल होता. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. मुभा दिलेली नाहीये खुळून खेळण्याची, मोठा फटका मारण्याची कुठली संधी दिलेली नाहीये सतीश याने. माननीय श्री विजयजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि माननीय श्री नितीनजी बजागे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. ड्राईव्ह केलं होतं यावेळेला लॉंग ऑफच्या दिशेने. पुन्हा एकदा एक सिंगल मिळते. स्कोर 19 वर जाऊन पोहोचतोय. 19 लॉस ऑफ 1 विकेट. वेल पाहिला जाईल. अगदी वेळेवर तुम्हाला षटक पूर्ण करायचे आहेत हे लक्षात घ्या. 20 मिनिटांमध्ये 4 षटक कंप्लीट करायचे आहेत, नाहीतर शेवटच्या षटकामध्ये पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. ओ ड्राईव्ह केला यावेळेला, मात्र बॉल बॅक ड्राईव्ह आपल्या फॉल थ्रोमध्ये चांगला बॉलला अडवलं जातोय. फुटबॉल प्रमाणे पायाने बॉल अडवला होता. ओव्हरची होते समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे प्रथम बॅटिंग करत असताना ब्राह्मणदेव भाटाळे टीमचा 19 रन्स 1 गडीच्या मोबदल्यात. तीन षटक समाप्त झाल्यानंतर ड्रिंक्स ब्रेक असेल आणि ड्रिंक्स ब्रेकमध्ये लक्षात घ्यायचं तुमचे जे 12th मॅन आहेत त्या 12th मॅननेच ड्रिंक्स आतमध्ये घेऊन जायचं आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा येतोय शानू. साहिल शेख येतोय बॉलिंग मार्कवर. साहिल शेख एक अतिशय चांगला खेळाडू आहे, एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हटला जातोय. ग्रामीण फॉर्मॅट असो किंवा सिटी ओपन फॉर्मॅट असो, दोन्ही ठिकाणी चांगली कामगिरी केली आहे. ओ वाडे शॉट, जबरदस्त फटका, या बॉलला सरळ पाठवून दिलाय बाउंड्रीच्या बाहेर. टॉवरिंग सिक्सर. पहिल्याच बॉलवर बघितलं आपण साहिल शेख याचं स्वागत केलेलं आहे षटकाराने जितू माळी याने. जितू माळीच्या बॅटमधून येणारा हा तिसरा षटकार होता. आणखीन एक मोठा फटका आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर आहे आणि हा बॉल सुद्धा जातोय 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. काय अटॅकिंग बॅटिंग करताना दिसतोय फलंदाज जितू माळी. यानंतरचा जो सामना आहे तो स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट्स कामनगर विरुद्ध आईदेवी वडूनवगर या 2 टीममध्ये आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे हे लक्षात घ्यायचं आहे, नाहीतर पेनल्टी दिली जाईल. तुम्ही इनिंग्स ब्रेकमध्ये टॉससाठी जर नाही आला
तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. याच्या अगोदर 2 टीमला अशा प्रकारची पॅनल्टी दिलेली आहे. पुन्हा एकदा साहिल, पुन्हा एकदा हवेत बॉल. यावेळेस कॅचची शक्यता की षटकार होईल, काय होईल? यावेळेस कॅच घेतला जातोय आणि अशा प्रकारे बारी समाप्त होते. जितू मालियाची दुसरा गडी बाद होतोय ब्राह्मणदेव भाटाले टीमचा. अंदाज या ठिकाणी कॅचच्या रूपाने आउट होताना आपल्याला दिसतोय जितू माळी. जितू माळी आउट होण्यापूर्वी अतिशय चांगली कामगिरी केली. 3 षटकार आणि 1 चौकार ठोकला. एकंदरीत आपल्या टीमसाठी त्याने 27 रन्स केले. अच्छा मॅचेस आपण बघू शकतो. पहिला सामना आपण बघतोय कबीर 11 डोहाली विरुद्ध ब्रह्मदेव भाटाले. दुसरा सामना आईदेवी वडूनवगर विरुद्ध स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतगर. तिसरा सामना आपण बघतो सिटी मधून सामना पाहायला मिळेल. रिद्धी सिद्धी काल्लेर विरुद्ध विनर ऑफ 4 म्हणजेच मिथ 11 जो कालचा विजेता संघ होता तो लढेल रिद्धी सिद्धीच्या जोडीला. त्यानंतर ग्रामीणमध्ये पुन्हा वळणार आहोत आपण. पुन्हा मॅचकडे बोलूया. यावेळेस एज लागली होती. येणारे एज बॉल शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने जातोय. 1 रन पूर्ण केली जाते. पुन्हा एकदा आपण आजच्या लॉटकडे बघूया. त्यानंतरचा जो सामना असेल ग्रामीण मधला जय हनुमान पोगाव विरुद्ध एकविरा हायवे देवे. त्यानंतर सेमीफायनल होणार नाहीये, ती उद्याच्या दिवसामध्ये असेल सिटी ओपनची. त्याच्यानंतर ग्रामीणमध्ये आणखीन एक सामना आपल्याला पाहायला मिळेल 4 वाजता महापोली स्टार विरुद्ध SB पाटील साईस खारबाव. हवेत बॉल. या वेळेला जोरकस पाहण्याचा प्रयत्न, मात्र उंची जास्त या फटक्यामध्ये 3 ते 4 फिल्डर आले होते. मात्र मिड विकेटच्या दिशेने नो मॅन लँडला हा बॉल पडतोय. 2 रन कंप्लीट केले जातात. आजचा 6वा सामना जो आहे शांताबाई लडकू प्रतिष्ठान वडवली बी विरुद्ध भूमी 11 मांडा असा 6वा सामना असेल. आणि आजचा 7वा सामना असेल भूमी 11 बोरशेती बी विरुद्ध जगमाता केळवे असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सेमीफायनल होणार नाहीयेत हे लक्षात घ्यायचं. आजच्या ड्रॉमध्ये जे लिहून दिलेलं आहे BC4 ची सिटी ओपनची जी सेमीफायनल ती उद्याच्या दिवसामध्ये असेल. स्विच हिट केलंय, जबरदस्त शॉट आणि बॉलला सरळ पाठवून दिलंय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंडच्या बाहेर. सारनसडी षटकार. काय जबरदस्त फटका. स्विच हिट केलं होतं आणि सरळ बाउंड्रीच्या बाहेर बॉलला पाठवून दिलाय प्रयाग मालियाने षटकारासाठी.
आपण बघतोय ज्यांचं हे आयोजन आहे ते माननीय श्री निलेश हरिचंद्र चौधरी साहेब किंग मेकर राजा नगरसेवक यांचं आगमन झालेलं आहे या क्रीडा नगरीमध्ये. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम सर. प्रत्येक वर्षामध्ये या धर्मराजा चषकमध्ये काहीतरी नवीन आपल्याला पाहायला मिळते आणि हे नवीन त्यांच्याच मुले आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं हे भव्य असं आयोजन आणि त्यांना साथ देतात वरालदेवी स्पोर्ट्स ताळाली यांचं एक चांगलं सहयोग आहे. आणि आपण बघतोय या सकाळच्या सत्रामध्ये माननीय श्री निलेश हरिचंद्र चौधरी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा स्विच इट होतं. ह्या वेळेला चुकतो फलंदाज. डॉट बॉल. बॉलिंग मार्कवर आलेला आहे सिरताज. बॉलिंग मार्कवर येतोय समोरच्या एंडकडून म्हणजेच पाईपलाईन एंडकडून गोलंदाजीसाठी आलेला आहे सिरताज. अतिशय अनुभवी खेळाडू आहे सिरताज. सफल झालेला आहे. यावेळेला फाईन लेगला फिल्डर आहे. सोपा कॅच. सॉफ्ट डिस्मिसल बाद होतोय. फलंदाज पंकज माली हा तिसरा फलंदाज बाद होतोय ब्राह्मणदेव भाटाले टीमचा. प्रयत्न मोठा टॉप एज लागला होता. फायलेक्सचा फिल्डर ज्याने अतिशय चांगला कॅच घेतला मिराज याने आणि हा तिसरा फलंदाज बाद होतोय ब्राह्मणदेव भाटाळे टीमचा. 38 वर हा तिसरा गडी बाद. आई देवी वडुनगर टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचा आहे. स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट काबतगर टीमच्या कॅप्टननी रिपोर्टिंग केलेली आहे. आई देवी वडुनगर टीम कॅप्टन आपण लगेच रिपोर्टिंग करायचे आहे. हा जो इनिंग ब्रेक आहे इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. जर इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला नाही जी टीम उपस्थित झाली नाही त्या टीमला नक्कीच पेनल्टी दिली जाईल कारण याच्या अगोदर दोन टीमला अशा प्रकारची पेनल्टी दिलेली आहे. प्रयाग माली जो सलामीचा फलंदाज आहे अद्याप विकेटवर टिकून दिसतो आपल्याला. प्रेम पाटील पहिला आऊट झाला होता. दुसरा जितू माळी आऊट झाला. पंकज माली मागच्याच बॉलवर आऊट झालेला आहे. सिरताज पुन्हा एकदा ऑफ राईट केलाय. यावेळेला लॉंग ऑफला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग करतोय. एकच धाव मिळेल. एकपेक्षा जास्त काही नाही. एकने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 39 वर. चांगली गोलंदाजी करताना दिसतो या डेट ओव्हरमध्ये गोलंदाज सिरताज. अनुभवी गोलंदाज आहे. भरपूर एक्सपिरियन्स आहे सिरताज याच्याकडे आणि त्याप्रमाणे तो गोलंदाजी करतो. गती तेवढी नाही आहे मात्र बॉलला थोडासा मूव्ह करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. एक विकेट आपल्या नावावर घेतलेला आहे सिरताजने. पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राईव्ह मिड ऑफला फिल्डर होता. डिरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र आपल्या पॉपिंग क्यूजमध्ये पोहोचतो. डिरेक्ट हिट सुद्धा झालं नव्हतं. एक सिंगल मिळते आहे आणि या सिंगलने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 40 वर. 40 लॉस ऑफ 3 विकेट. अतिशय चांगलं क्रिकेटचं आयोजन या भिवंडी परिसरामध्ये. भरपूर चर्चा आहे या धर्मराजा चषक 2024 ची. चांगला फटका. स्लॉक केलाय बॉलला आणि बॉल हवेमध्ये आहे. फिल्डर येतोय आणि कॅच सुटला जातो. दुसरा फिल्डर बॅकअप करतोय आणि थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2 धावेने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 42 वर. बघितलं पण हा सहज कॅच घ्यायला पाहिजे होता. स्लॉक केलं होतं बॉलला डीप मिड विकेटच्या दिशेने. हातामध्ये बॉल जरूर आला होता पण कॅरी करू शकला नाही तिथला फिल्डर. कॅच सुटतो. एक जीवनदान मिळते फलंदाज भावेश माळी याला. पुन्हा एकदा सिरताज. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग होते. प्रोटेक्शन होतच. पुन्हा एकदा 2चा कॉल आहे. थ्रो. आणखीन रन्स मिळतील. काही आवश्यकता नव्हती एवढी घाई दाखवण्याची. एकंदरीत किती रन्स आलेले आहेत बघावे लागतील. आय थिंक 4 रन्स कंप्लीट केलेले आहेत. चौकार अडवून जास्त काय फायदा झालेला नाहीये.
आणि या 4 रननी स्कोर जाईल 46 वर 46. ओव्हरची सुद्धा होते समाप्ती आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना ब्राह्मणदेव भाटाळे टीमचा स्कोर आहे 46 वर 3 विकेट. अगदी वेळेवर ही 4 षटकं कंप्लीट केलेली आहेत. 20 मिनिटामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. 12th मॅन आपण जायचं आहे. आजचा 3रा दिवस आहे या स्पर्धेचा. अतिशय चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय. माननीय श्री निलेश दादा चौधरी साहेब, राजा नगरसेवक किंग मेकर यांचं एक जबरदस्त आयोजन आहे. त्यांना चांगलं सपोर्टचं आहे आणि हे आपण बघू शकतो स्क्रीनवर. त्यांना नक्कीच हे ज्यांचं आयोजन आहे आणि भरपूर कार्यक्रमसुद्धा ठेवलेले आहेत या क्रिकेटमध्ये सुद्धा. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये महिलांसाठी खास हळदी कुंकूचा समारंभ ठेवला गेलेला आहे आणि आज सुप्रसिद्ध गायक प्रशांत संते आणि प्रशांत भोईर आणि सन्नी संते हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत संध्याकाळी ठीक 6 वाजता. उद्याच्या दिवसामध्ये सुपर संडे असेल, धर्मराजा चषक 2024 आणि सुपर संडेमध्ये सुपर ॲनिमल बकासूर सुद्धा आपल्याला या ग्राउंडमध्ये दिसतील. या धर्मराजा चषकमध्ये आपल्याला दिसतील. बॉलिंग मार्कवर शेवटचा षटक टाकण्यासाठी येतोय साहिल शेख. ओ मोठा फटका यावेळेला. हवेत आहे बॉल. डीप मिड विकेटच्या दिशेने सरळ जातोय. डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. डीप मिड विकेट बाउंडच्या बाहेर. फलंदाज प्रयाग मालियाने. सलामीचा फलंदाज आहे प्रयाग. काय चांगली बॅटिंग करताना दिसतो आपल्याला. पुन्हा एकदा यावेळेस आणखीन एक चांगला फटका. डीप स्कोअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये चांगला कॅच घेतला जातो. विकेट मिळते ती साहिल शेख याला आणि बाद होतो फलंदाज. प्रयाग माली इज आउट. आई देवी वडूनगर टीमचे कॅप्टन सुद्धा आलेत. स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतगर टीमचे कॅप्टन सुद्धा आलेले आहेत. आपल्या दोघांचं हार्दिक स्वागत आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. पहिल्या बॉलवर षटका, दुसऱ्या बॉलवर विकेट. एक तेरी तो एक बेरी या ठिकाणी चालत असताना नवीन बॅटर येतोय बॅटिंगसाठी. आयुष माळी येतोय. फोर्सिंग शॉट लॉंग ऑनच्या दिशेने. लॉंग ऑनच्या वरून बॉल जातोय. लॉंग ऑन बाउंडच्या बाहेर. सरळ 6 रनसाठी षटकार. आयुष माळी. पुन्हा चांगला फटका मिड विकेटला. फिल्डर कॅच सुटला जातो त्या ठिकाणी. डेप मिड विकेटच्या दिशेने जीवनदान मिळतोय आयुष माळी याला. 2 रन मिळतात या फटक्यावर आणि या 2 रननी टीमचा स्कोर जाऊन पोहोचलेला आहे स्कोर बोर्डवर 60 रन्स. एक चांगलं टोटल आपण म्हणू शकतोय. दिवसा या लख प्रकाशामध्ये चांगला स्कोर होताना दिसला कालच्या दिवसामध्ये. परवाच्या दिवसामध्ये सुद्धा. साहिल शेख पुन्हा बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा चांगला फटका. उचलून खेळलाय बॉलला. पुन्हा जाईल बॉल वाडिश लॉंग ऑन बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार.
यस वाटेला रस्ता 2 रचे सिंगर सनी संते आणि प्रशांत भुईराज संध्याकाळी या ठिकाणी उपस्थित राहतील. पुलकरच होतं यावेळेला विकेट किपर चुकतो. फलंदाज चुकल्यानंतर 1 रन कंप्लीट. दुसऱ्याचा कॉल आहे. रनआउटची संधी आणि डिरेक्ट हिट. रनआउटच्या रूपाने विकेट जाईल भावेशियाची. च्या डाव्या बाजूला जेवढ्या बाईक्स आहेत, टू व्हीलर्स आहेत, ज्याच्या कोणाच्या असतील प्लीज त्या बाजूला काढायच्या आहेत. आपल्या व्हीआयपी टाईसच्या डाव्या बाजूला जेवढ्या बाईक्स टू व्हीलर आहेत त्या प्लीज आपण बाजूला करायच्या आहेत. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज असतील सदाबहार कॉमेंटेटर अजय खरत. थँक्यू सो मच हेमंत पाटील. सर्वांना अजय घरतचा सप्रेम नमस्कार. आणि या सकाळच्या सत्रामध्ये तिसऱ्या दिवसामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. धर्मराजा चषक 2024 मध्ये सन्माननीय निलेश चौधरी साहेब आणि वराळदेवी स्पोर्ट्स ताडाळीच्या वतीनं आजचा दुसरा सामना, ज्याची नाणेफेक आपण टॉस बॉक्समध्ये संपन्न करणार आहोत. खेळणाऱ्या टीम असणार आहेत स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतगर आणि आई देवी वडुनवकर. रितेश आलेले आहेत. वडुनवकर टीमचे कॅप्टन आता येत आहेत दिनेश चौगुले. मी मान्यवरांना आमंत्रित करतोय. दोन्ही कॅप्टनचं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय आदेश आवटे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण यावं. तसेच साईनाथ पाटील साहेब आपल्याला देखील विनंती आहे. साईनाथ पाटील साहेब ताडाळी गावचे समाजसेवक आणि आदित्य आवटे साहेब जे जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे विभागाध्यक्ष आहेत कामतगर. आपलं सहर्ष स्वागत आहे. या आमच्या मान्यवरांच्या शुभ उपस्थितीत या सामन्याची नाणेफेक संपन्न केली जाईल. वेलकम सर. सामना प्रत्येकी 5 षटकांचा असणार आहे. टॉस कॉइन एका बाजूला धर्मराजा चषक 2024, ज्या स्पर्धेनं संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला भुरळ घातलेली आहे, आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय वराळदेवी स्पोर्ट्स ताडाली, यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. दिनेश कॉल देणार आहेत. वराळदेवी स्पोर्ट्स ताडाळ याचा कॉल आहे. येस, राईट कॉल. टॉस वडुनवकर संघाने जिंकलाय. पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा मंचाची शोभा वाढवावी. दिनेश, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की सकाळच्या सत्रामध्ये मॅच असली की टॉसला जास्त महत्त्व दिलं जातं. काय सांगाल आणि काय निर्णय घ्याल? नक्कीच सकाळचं सत्र म्हटलं की बॉडी आपली पूर्ण वॉर्म नसते आणि सगळे प्लेयर घरून आलेले असतात, त्याच्यामुळे कोणाचा वॉर्मअप झालेला नसतो. आम्ही टॉस जिंकलो, पहिले फिल्डिंग करायचा प्रयत्न करणार. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये तुमचं इन्व्हॉल्वमेंट असतं आयोजनामध्ये. आज तुम्ही ताडाळीमध्ये आलेले आहात. धर्मराजा चषकाचं आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? निलेश दादांबद्दल काय सांगाल आणि संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटीबद्दल काय बोलाल? नक्कीच मी या मैदानावर 2000 पासून मी या मैदानावर खेळतो. मी या मैदानावर बारीक बारीक खड्डे प्लेन होताना बघितले आणि नक्कीच निलेश दादा चौधरी यांचं जेवढं आभार मानावं तेवढं कमीच आहे, कारण की त्यांनी
वरावदेवी स्पोर्ट्स ताडाली यांना ही जी उभारी दिलेली आहे स्पर्धेची, कुठल्याही संघाला एक स्पर्धा झाली की त्यांना एक बूस्टर भेटतो वर्षभराचा. आणि नक्कीच मी त्यांचं कौतुक करेन की फार उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे आणि त्यांनी हा आयोजन असंच वर्षानुवर्ष अजून चांगल्या चांगल्या स्किल्सनी यावं. येस सर, थँक्यू सो मच. आपल्या अपेक्षा जरूर पूर्ण होतील. हार्दिक शुभेच्छा असतील आपल्याला. रितेश, टॉस जिंकला सर, काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. पण आता बॅटिंग करायची आणि तुमच्यासाठी तर घरचंच मैदान आहे असं म्हणावं लागेल. किती स्कोअरपर्यंत जाण्याचा मानस तुम्ही ठेवता आहात आणि कुठल्या खेळाडूंकडून जास्त अपेक्षा बाळगून आहात? 60+ जाण्याचा प्रयत्न करू आणि जे पण बॅट्समन आहेत सगळ्यांनी आपला 100% द्या. थँक्यू सो मच. आपल्याला देखील हार्दिक शुभेच्छा, कारण मैदानात आता सामना सुरू होतोय त्यामुळे जास्त आपण काही विचारत नाहीत. सो टॉस संपन्न झालाय. आईदेवी वडुणोकर संघानं टॉस जिंकला आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅक टू कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच अजय खरत. पहिल्या बॉलवर सिंगल काढलेला आहे आणि सिंगलने ऑफ द मार्क होतोय सिताज. टीमचं सुद्धा खातं खोललं जाते या सिंगलने. साहिल शेख नॉन स्ट्राईकचा फलंदाज जो स्ट्राईक एंडवर जाताना दिसतोय एक सिंगल रोटेट झाल्यानंतर. आणि बॉलिंग मार्कवर बघितलं पंकज बाली आहे. VIP डाईस कडून गोलंदाजीसाठी सज्ज पुन्हा एकदा पंकज बाली. हलक्यात आणि फक्त टर्न केलं जाते बॉलला. शॉर्ट मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये फक्त एकच रन मिळेल. एक चिकी सिंगल कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. पुन्हा एकदा एक सूचना आहे, जे टू व्हीलर्स बाईक्स ज्या आहेत आमच्या VIP डाईसच्या डाव्या बाजूला, त्या बाईक्स प्लीज ज्याच्या कोणाच्या असतील त्यांनी बाजूला करायच्या आहेत. तिथे जास्तीत जास्त बाईक्स लागलेल्या आहेत कारण ती जागा आमची VIP पार्किंग आहे. प्लीज. पुन्हा एकदा पंकज. खोलवट टप्प्याचा बॉल ब्लॉकरमध्ये टाकण्याचा प्रयत्न. बॅकक्लिपला खाली घेऊन खेळला जातोय. मिडविकेटच्या दिशेने चांगली फिल्डिंग होते. पुन्हा एकदा एक सिंगल मिळते आणि या सिंगलने स्कोर जाऊन पोहोचतो 3 वर. तिन्ही बॉलवर सिंगल आलेले आहेत. पाहुण्यांच्या सन्मानाकडे आपण आता वळत आहोत. व्यासपीठावर सन्माननीय आदेश आवटे साहेब त्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. जिजाऊ संघटनेचे विभाग अध्यक्ष आहेत कामतगर. मी भाविक बजागे यांना विनंती करतो आपण पाहुण्यांना सन्मानित करावं. अतिशय जबरदस्त फटका. स्लॉक स्वीप केलं, बॉलला पाठवून दिलं सरळ बाउंड्रीच्या बाहेर षटकारासाठी. एक नेत्रदीपक फटका साहिलच्या बॅटमधून स्लॉक स्वीप करत असताना व्यासपीठावर तुम्ही पाहू शकाल आदित्य आवटे साहेबांना आपण सन्मानित करतोय धर्मराजा चषक 2024च्या दरम्यान. यानंतर पुढचा सन्मान असेल सन्माननीय नंदू जोशी साहेबांचा. होळीगावचे समाजसेवक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. भाविक बजागे यांना विनंती असेल आपण आपल्या शुभास्ते नंदू जोशी साहेबांना देखील सन्मानित करावं. पंकज बाली पुन्हा आपल्या बॉलिंग मार्कवर. साहिल शेखसाठी आणखीन एक चांगला फटका. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफच्या दिशेने. 1 बाउन्स बॉल जाईल बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. आक्रमक फलंदाजी करतोय फलंदाज साहिल शेख. क्लास फार मोठा आहे साहिलचा आणि ते आता पाहायला मिळतंय. सन्माननीय नंदू जोशी साहेबांना आपण सन्मानित करतोय. निलेश चौधरी साहेब आणि भाविक बजागे यांच्या शुभ हस्ते. तदनंतर होळीगावचे आणखी एक समाजसेवक अर्थातच टार्झन पाटील साहेब देखील या व्यासपीठावर उपस्थित आहेत. ते देखील आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला देत आहेत. तर त्यांचा देखील शुभ सन्मान करण्याची विनंती मी भाविक बजागे यांना करतो. स्कोर जाऊन पोहोचलेला आहे स्कोर बोर्डवर 13 रन्स. अटॅकिंग बॅटिंग करतो. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 सिंगल, त्यानंतर 2 मोठे फटके साहिल शेखच्या बॅटमधून येताना आपल्याला दिसतात. अंतिम बॉल घेऊन जातोय पंकज माळी. आणखीन एक चांगला फटका. हा बॉलला सुद्धा उडवलाय आणि पाठवून दिलाय कौकानाच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार. ठोसास ठोसा येथे पाहायला मिळत आहे. सो प्रत्युत्तर साहिल देत आहे पॉवर प्लेच्या दरम्यान. वळूयात पुन्हा एकदा व्यासपीठावर. सन्माननीय वासुदेव चौधरी साहेब ताडळगावचे समाजसेवक यांचा देखील शुभ सन्मान येथे केला जाईल. त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती आहे. भाविक बजागे यांना विनंती असेल आपण पाहुण्यांना सन्मानित करावं. एक षटकाची समाप्ती आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर 68 रनचं प्रत्युत्तर देत असताना कबीर 11 डोहाळे टीमचा स्कोर झालेला आहे 19 रन्स. सन्माननीय
वासुदेव चौधरी साहेब यांचा हा शुभ सन्मान धर्मराजा चषकाच्या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळत आहे. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती, तिचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. तदनंतर पुढचा सन्मान असेल वळगावचे समाजसेवक आदरणीय नितीन भोईर साहेबांचा. भाविक बजागे यांच्या शुभ हस्ते आपण हे सन्मान पार पाडत आहोत. नितीनजी भोईर साहेबांना विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करावा. आज स्पर्धेचा तिसरा दिवस, पहिले 2 दिवस, पहिल्या 2 रात्री अप्रतिम असं क्रिकेट आपण पाहिलंय आणि आजचा पहिला सामना देखील तेवढाच जबरदस्त रंगताना दिसतोय. सन्माननीय नितीन भोईर साहेबांना आपण करतोय सन्मानित. यापुढचा सन्मान असेल ताडाळी गावचे समाजसेवक साईनाथ पाटील साहेबांचा. माननीय श्री साईनाथ पाटील साहेब यांचा सन्मान करतील भाविक बजागे. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका होता. हा पॉईंटच्या दिशेने बॉल जातोय, 1 रन मिळते, स्कोर जाऊन पोहोचतोय 20 वर. 68 रनचं टार्गेट आहे हे मॅच जिंकण्यासाठी. सुद्धोजन जाधव फॅम टीम कबीर 11 डोहोले या टीम समोर 68 रनचं टार्गेट आहे. समोरच्या एंडकडून पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज होतोय उमंग माळी. ओ काय शॉट आहे, जबरदस्त क्लासिक फटका. स्वीपर कव्हरच्या दिशेने बॉल माउंटच्या बाहेर जातोय, 4 रनसाठी चौकार. अंदाजीचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये साहिल शेख मार्फत पाहायला मिळतंय. स्क्वेअर ऑफ द विकेट लगावलेला सुंदर ड्राईव्ह होता. स्क्वेअर ड्राईव्ह 4 धावा प्राप्त केल्या. सन्मान्य हरिदास बजागे साहेबांना देखील आपण करूयात सन्मानित. ताडेगावचे समाजसेवक भाविक यांना विनंती असेल आपण पाहुण्यांना सन्मानित करावं. यावेळेला थोडा इम्प्रोवाइज पद्धतीचा फटका होता. अचूक टायमिंग यावेळेला पाहायला मिळाले नाही. खरं तर लॉंग लेग क्षेत्रातून बॉल धाडायचा होता सीमारेषा पलीकडे. 1च धाव तिथे मिळते. आत्तापर्यंत 2 षटकार आणि 2 चौकार ठोकलेत साहिल शेखनं. 22 धावांवर खेळतोय. फक्त 6 बॉलचा सामना केलाय. दुसरीकडे शिरताज शेख जो एक अनुभवी अष्टपैलू खेळाडू आहे, थोडा संयम दाखवलाय. 3 बॉल्समध्ये 3 धावा त्याने बनवल्यात. संघाची धावसंख्या 25. पाहू शकाल हरिदासजी बजागे यांना आपण करतोय सन्मानित या धर्मराजा चषकामध्ये. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज उमंग. फुल टॉस आहे, स्विंग केला ऑन साईडला. तिकडे फार मोठा गॅप आहे. एक टप्पा घेतल्यानंतर बॉल सीमारेषा पार. अफलातून चौकार. कालचा पहिला सामना मला आठवतो ज्या मॅचमध्ये 68 धावा प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमने फलकावर लावल्या होत्या आणि त्या धावा चेस करण्यात आल्या होत्या स्वर्गीय प्रभाकर स्मृती भादवड बी संघाकडून. बाळातरेनं जबरदस्त 42 धावांची खेळी साकारली होती. शिरताजच्या बॅटमधून चौकार आलाय. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. वाईड यॉर्कर. चांगला बॉल आहे. ते वेग चांगला होता आणि लेंथ देखील परफेक्ट पाहायला मिळाली. चॉप करण्याचा प्रयत्न फसलाय फलंदाजाचा. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क बनवू शकला नाही. अजूनही पॉवर प्ले चालू आहे. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल बाकी असेल. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा फलकावर आल्या. उमंग माळीनं 10 धावा आत्तापर्यंत खर्च केल्यात आणि एकही फलंदाज बाद झालेला नाही. ही जमेची बाजू आहे कबीर 11 डोहळे संघासाठी. धावसंख्या 29. आणखी 39 धावांची आवश्यकता आहे. 19 चेंडूंचा खेळ बाकी. खोलवर टप्प्याचा बॉल स्विंग करायचा होता, उडवायचा होता. मिड विकेटच्या वरून थोडीशी आतली कडा लागली आणि त्यानंतर पायाचा स्पर्श होता. नुकसान तर झालेलं नाही, मात्र धाव मिळणार नाही या बॉलवर देखील. 2 सलगचे निर्धाव चेंडूत चांगलं कमबॅक उमंग माळीकडून पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. कबीर 11 डोळे संघाची धावसंख्या बिनबाद 29. व्यासपीठाचं दृश्य
स्वतः साहेब आपल्याला तिथे पाहायला मिळत आहेत मान्यवरांसोबत. आदरणीय निलेशदादा चौधरी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, टेनिस बॉल क्रिकेटची ही रणधुमाळी आहे, टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम आहे, टेनिस बॉल क्रिकेटची ही धुमचक्री आहे. एकापेक्षा एक ग्रामीणचे सरस संघ आणि भिवंडी सिटीचे देखील नामवंत संघ आपल्या स्पर्धेदरम्यान खेळताना पाहायला मिळत आहेत. आज काही सेलिब्रिटीज आपल्यामध्ये उपस्थित होणार आहेत सायंकाळच्या सत्रामध्ये. ठीक सायंकाळी 6 वाजता त्यांना पाहायला विसरू नका. वाटेला रस्त 2 या गाण्याचे सुप्रसिद्ध गायक सनी संते आणि त्यांच्या समवेत आपण पाहणार आहोत प्रशांत भुईर यांना. तसेच आज महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील इथे पार पाडला जाणार आहे. 29 विदाउट लॉस. सन्माननीय पंकजी चौधरी यांचं शुभ आगमन या व्यासपीठावर होत आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. पुढच्या मॅचमध्ये आपण रिकी पॉन्टिंग ऑफ भिवंडी मोती यांना देखील पाहणार आहोत. काय जबरदस्त फॉर्म त्यांचा पाहायला मिळालेला आहे. राणाच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकावलं होतं. बघा आजचे जे सामने आहेत यानंतरचा सामना असेल आईदेवी वडुनवगर विरुद्ध स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट्स कामतगर. त्यानंतर सिटी क्रिकेटचा सामना असेल रिद्धी सिद्धी कालेर विरुद्ध मिथ 11. आणि आज सिटी क्रिकेटची सेमीफायनल होणार नाही. थोडासा शेड्यूलमध्ये तो चेंज आहे. फक्त सेमीफायनल्स उद्या होतील सिटी क्रिकेटच्या. पण एक सामना सिटीचा होणार आहे जो आजचा 3रा सामना असेल. सध्या पहिला सामना आजच्या दिवसातील आपल्यासमोर रंगतोय. ब्राह्मणदेव भाटाळी विरुद्ध डोहळे. कबीर 11 डोहळे स्विंग अँड मिस. मोठा प्रहार करायचा होता, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज साहिलचा. हे बॅटल फार जबरदस्त असणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये देखील हे बॅटल रंगलं, मात्र सरशी झाली ती साहिलची. पंकज माळी गोलंदाज आहे जो ट्रम्प कार्ड गोलंदाज आहे खऱ्या अर्थानं. एक स्पीडस्टर आहे ब्राह्मणदेव भाटाळे संघाचा. त्याचं हे 2रं षटक. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. इथे स्विच इट करायचा होता, बॅटच्या आतमध्ये लागलाय, मिडल करू शकला नाहीये. पॉईंटला फिल्डर आहे, फक्त 1 धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 30 वर जाऊन पोहोचले. 30 रन्स ऑन द बोर्ड. 68 धावांचा पाठलाग सुरू आहे. एक हाय स्कोरिंग मॅच पुन्हा एकदा. आणि हे होणारच होतं. दिवसा खऱ्या अर्थाने इथे आपण बघत आलेलो आहोत की खूप धावा होत आहेत. गोलंदाजांसाठी तेवढासा वाव नाही आहे, तेवढीशी मदत खेळपट्टीमधून नाही आहे दिवसा जेव्हा क्रिकेट होतं तेव्हा. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. आपटी दिली आहे यावेळेला उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर सोडून दिला अखेर. वाईटचा इशारा. योग्य निर्णय होता फलंदाजाचा आणि पंचांचा देखील आपल्याला वाईटचा इशारा पाहायला मिळतोय. बघायचं आहे आता इकडे कदाचित DRSची मागणी करतायत की काय भाटाळे टीम. यस 3ऱ्या पंचांची सुविधा उपलब्ध असणार आहे कारण टेलिकास्ट आपलं सुरळीतपणे सुरू आहे. आणि जो DRS आहे दोन्ही संघांकडे एक DRS आहे. त्याचा वापर वाईटसाठी देखील केला जाऊ शकतो या स्पर्धेच्या नियमांनुसार. तर DRSचा वापर केला गेलाय. सुरुवातीला खरं तर खेळण्याचा प्रयत्न नव्हता. शेवटच्या क्षणाला फक्त एक औपचारिकता म्हणून बॅट फिरवली होती हळूचपणे. मात्र बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही आहे. फार दूरवरचा बॉल होता. इट्स वाईट. रिव्ह्यू गमावलाय ब्राह्मणदेव भाटाळे संघानं. एका धावेची वाढ होते धावसंख्येत. धावसंख्या 31. आणखी 37 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 16 चेंडू 37 धावा. 10च्या 10 विकेट सुरक्षित आहेत कबीर 11 डोहळे संघाच्या. शुद्धोधन जाधव यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले नामवंत खेळाडू डोहळे टीमकडे देखील आहेत. सुरेख बॉल. येथे परफेक्ट यॉर्कर आणि त्रिफळा उद्ध्वस्त. पहिला फलंदाज बाद. भाटाळे एक्सप्रेस पंकज माळी. खऱ्या अर्थानं ही भाटाळे एक्सप्रेस ट्रॅकवर येताना दिसली आहे. याच चेंडूंसाठी तर त्याला ओळखलं जातं. जबरदस्त परफेक्ट यॉर्कर होता. अगदी मिडल स्टंपच्या रोखानं येणारा बॉल. थोडा अक्रॉस द लाईन ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न केला फलंदाजानं. लाईन मिस केली शिरताजनं आणि शिरताजचं काम झालंय तमाम. पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या 31 असताना आता 15 बॉल्समध्ये 37 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकण्याकरिता कबीर 11 डोहळे टीमला. नवीन फलंदाज मैदानामध्ये पोहोचतोय शानू शेख.
शानू देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीमध्ये खरं तर तेवढं काही चांगलं योगदान त्याला देता आलं नाही. जे पॉवर प्लेचं षटक सामन्याचं पहिलं षटक हाताळलं होतं त्याच्यामध्ये एक गडी जरूर बाद केला, मात्र थोडंसं खर्चिक षटक राहिलं होतं. पण बॅटनं मात्र तो प्रतिस्पर्धी संघाला चोख प्रत्युत्तर देण्याची क्षमता जरूर ठेवतो. मॅच मात्र रंगतदार अवस्थेत आहे. दोन्ही संघांचे आपल्याला शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. आल्या स्विंग केला ऑन साईडला. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषा पलीकडे. बघायचे चौकार की षटकार, आणि हा षटकार. काहीसा कमजोर पडलेला बॉल होता. येथे लाईनमध्ये चूक पाहायला मिळाली. डाव्या एष्टीच्या रोखानं टाकलेला बॉल होता आणि फक्त थोडीशी तर बॅट लावायची होती, कारण पंकज माळीकडे वेग भन्नाट आहे आणि त्या वेगाचा चांगला वापर फलंदाजाने केलाय. उजवीकडे जात असताना डावीकडे फटका मारला. लॉंग लेगला फिल्डर देखील नव्हता. टायमिंग फारच छान होतं आणि 6 धावा मिळत आहेत शानूला. षटकारानं स्वतःचं अकाउंट त्याने ओपन केलंय. संघाची धावसंख्या आता झपाट्याने वाढते, जाऊन पोहोचले 37 वर. आणखी 31 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडू शिल्लक आहेत. आज स्कोररची भूमिका पार पाडतायत हर्ष गायकर. पोगावचे चांगले नवोदित खेळाडू आहेत. आज स्कोररच्या भूमिकेत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 14 चेंडू 31 धावा. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, यॉर्कर टाकायचा होता. फुल टॉस टर्न केलाय. येथे टायमिंग तेवढं परफेक्ट जुळालं नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये थोडीशी फंबलिंग, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता. शानूला दुसरी धाव घ्यायची होती, मात्र साहिलचा कॉल राईट होता. धोकादायक ठरली असती दुसरी धाव. सन्माननीय देवेश पाटील साहेब कामतगरचे समाजसेवक यांचं आगमन झाले. आपलं सहर्ष स्वागत आहे. या पण व्यासपीठावर. 13 चेंडू आणि 30 धावा. सध्या धावफलकावर 38 धावा. रिव्हर्सचा वापर केला. येथे गॅप मोठा आहे. बॅकवर्ड पॉईंट आणि शॉर्ट थर्ड बेंचच्या दरम्यान छोट्या बाउंड्रीला देखील टार्गेट केलंय. 4 धावा प्राप्त करत असताना फलंदाज साहिल शेख. परिसरातील हिरा आहे साहिल शेख. 3 षटकांचा खेळ ते समाप्त होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली 42 वर. आता 2 ओव्हर्समध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. चौदाची सरासरी आतापर्यंत गाठण्यामध्ये यशस्वी झालेत फलंदाज, मात्र अजूनही 13ची सरासरी गाठायची आहे. अजूनही धावांचं बॅकअप आहे गोलंदाजी करणाऱ्या ब्राह्मणदेव भाटाळे टीमकडे, मात्र चांगली गोलंदाजी ही करावी लागेल. पंकजचा स्पेल थोडासा खर्चिक राहिला. 2 ओव्हर्समध्ये तब्बल 32 धावा त्याने मोजल्या. एक फलंदाज जरूर बाद केला. अमोल पाटील देखील येथे उपस्थित आहेत, भिवंडी सिटी क्रिकेट कंट्रोल कमिटीचे अध्यक्ष. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. मान्यवरांची मादियाळी सातत्याने आपण बघत आलेलो आहोत या स्पर्धेमध्ये. आजचा 3रा दिवस आहे. आज सेलिब्रिटीज आपल्यामध्ये असणार आहेत. महाराष्ट्राचे सुपर सिंगर वाटेला रस्त 2 या गाण्याचे सुपर सिंगर सनी संते आणि प्रशांत भोईर यांना पाहायला ऐकायला विसरू नका सायंकाळच्या सत्रामध्ये. महिला भगिनी देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थित होणार आहेत, कारण हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील येथे पार पाडला जाणार आहे. पहिली 3 षटकं आपण 15 मिनिटांमध्ये कंप्लीट केलेली आहेत. अगदी कट टू कट आपला टाईम सुरू आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ खर्च करू नका. हे 4थं षटक देखील 5 मिनिटांमध्ये कंप्लीट करावं लागेल, अथवा अखेरच्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू तुम्हाला सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल, याची नोंद घ्या. वेळ सुरू आहे. ओव्हर्स संपल्यानंतर देखील जी वेळ असते ती देखील फार महत्त्वाची आहे. तिथे जास्त वेळ दवडता येणार नाही. साहिल शेख आणि शानू शेख ही जोडी खेळपट्टीवर आहे.
साहिल दमदार बॅटिंग करतोय. 10 बॉल्समध्ये 33 धावा त्याने कुठून काढल्यात. इम्प्रोवाइज क्रिकेट दाखवलंय, क्लासिक फटके खेळलेला आहे, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली आणि त्याला थांबवणं फारच कठीण गेलंय. त्याला थांबवण्याचा एकच पर्याय मला तरी दिसतोय की त्याची विकेट काढावी लागेल. गोलंदाजीसाठी येतोय निलेश माळी. बटाळे टीम जास्त वेळ घेत आहात. शानू शेख ऑन स्ट्राईक. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग लाईक फिल्डर, एक बॅकवर्ड पॉईंट आणि एक कव्हर पॉईंट. बाकीचे खेळाडू सीमारेषेवर. शॉर्ट ऑफ लेन बॉल उजव्याष्टीच्या खूपच जास्त बाहेर वाईड खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता फलंदाज शानूनं. हे बघता की स्क्वेअर ऑफ द विकेट ऑफसाईडला प्रोटेक्शन बाउंड्रीवर नाहीये. बॅट जर लागली असती तर कदाचित त्याला काही धावा देखील मिळाल्या असत्या, पण वाईट बॉल होता. वाईट बॉलनं एक अवांतर धाव मिळाली आहे. धावसंख्या 43. समीकरण बदलतंय. 12 चेंडू आणि 25 धावा. लिडिंग एच बॉल हवेत आहे. ते फटका फसलाय. स्वतः गोलंदाज पाठमोरा जातोय आणि प्रयत्न चांगला, परंतु कॅच ड्रॉप होतोय. हातातून बॉल निसटलाय. ह्या संधी स्वीकाराव्या लागतील. संधीचं सोनं करणं फार गरजेचं आहे, कारण हे घातक फलंदाज आहेत शानू शेख आणि साहिल शेख. वारंवार तुम्हाला संधी मिळतीलच असं नाही. अवघड झेल जरूर होता, परंतु ही स्पर्धा, या स्पर्धेचं स्टँडर्ड पाहता, दर्जा पाहता निश्चित रूपाने अशा प्रकारचे झेल स्वीकारावे लागणार आहेत. अशा चुका करून चालणार नाही. सिंगल आली आहे. धावसंख्या 44. समीकरण 11 चेंडू शिल्लक. कबीर 11 ढोळे टीमला अजूनही बनवायचे आहेत विजयाकरिता. 24 धावा. रोमहर्षक अवस्थेत असलेला हा सामना. इकडे पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. शॉर्ट फाईन लेगला झेल उडालाय. आता चूक होणार नाहीये. मोठ्या विकेटचं पतन. साहिलला माघारी परतावं लागतंय. आपण भाविक बजागे यांच्याशी त्वरित संपर्क साधायचा आहे. फार मोठं नुकसान झालंय साहिलच्या रूपात. कबीर 11 ढोळे संघाला बॅटिंग खूप चांगली केली त्याने आणि त्याचा हा प्रिय फटका आहे. आपण बऱ्याचदा बघत आलेलो आहोत की तो ऑफस्ट्रिकच्या बाहेर जात असताना स्वीप, स्लॉक स्वीप तो देखील थोडा फाईन खेळत असतो. बिहाइंड स्क्वेअर ऑन साईडला प्रामुख्यानं त्यानं भरपूर धावा जोडलेल्या आहेत. मात्र हा फटका फसला. लो फुल टॉस होता. वरची कडा लागली बॅटची आणि एक चांगला झेल शॉर्ट फाईन लेगच्या दरम्यान पियुष माळीकडून पाहायला मिळाला. धावसंख्या 44 असताना हा दुसरा धक्का बसलाय. नवीन बॅट्समन सोहेल शेख आलेला आहे मैदानामध्ये. लय डेंजर आपला बकासूर हे गाणं आपण ऐकलं आणि बकासूरला उद्या पाहायला विसरू नका. धर्मराजा चषकामध्ये ताडाळीच्या या क्रीडांगणामध्ये तुडुंब गर्दी उद्या होणार आहे. यात मात्र शंका नाही आहे. आज देखील भरपूर प्रेक्षकांची गर्दी असणार आहे आणि सुरुवातीलाच आता आपण पाहतोय की प्रेक्षक यायला लागलेत. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. दोन्ही संघांना विनंती असेल, नाहीतर पेनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज निलेश. येथे पुढे ठेवलेला बॉल समोर उडवलाय. लॉंग ऑफला झेल असू शकतोय. फिल्डर येतोय. येस, इट्स टेकन. अनदर गुड कॅच. विकेटचं पतन. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा धक्का या षटकामध्ये. धावसंख्या 44 वर स्थिरावलेली आहे आणि याच दरम्यान शुभ आगमन झालंय सन्मान्य डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचं. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिला दिवस फार बिझी शेड्यूल त्यांचं राहिलं खऱ्या अर्थानं आणि आज पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. काल खरं तर काही वैयक्तिक कामं होती, ती देखील तेवढीच महत्त्वाची होती
जबाबदारी असते खऱ्या अर्थाने त्यांच्यावर, कारण ते डॉक्टर आहेत पेशानं, त्यामुळेच कालचा दिवस देऊ शकले नाही या स्पर्धेला. आज पुन्हा जॉईन झालेत. पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत. ओ, पायावर आदळलाय. बॉल चाललाय शॉट थर्डमॅनला. इम्पॅक्ट ऑफस्टिकच्या बाहेर होता. एक धाव येथे मिळते. नितेश नवीन फलंदाज नितेश पराड. एका धावेनं धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचली. समीकरण आपण बघूयात. 9 चेंडू 8 चेंडू आणि 23 धावा. जबरदस्त गोलंदाजी. निलेशवर जो विश्वास दाखवलाय कॅप्टननं तो सार्थ ठरवत असताना आतापर्यंत 4 चेंडू फार चांगले त्याने टाकलेत. हो, हा देखील बॉल पायावर लागलाय. जबरदस्त गोलंदाजी. थोडासा खाली राहणारा बॉल होता. ऑन साईडला वळवायचा होता शानूला. लेग बायचा इशारा पुन्हा एकदा पंच करतायत. धावसंख्या पुढे जात असताना 46. आता बनवायचे आहेत 22 चेंडू शिल्लक आहेत. फक्त 7. वेलकम अँड सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन होते ते म्हणजे भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ नगरसेवक सन्माननीय हनुमान चौधरी साहेब. सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आहे आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धर्मराजा चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जोरदार अपील आणि ते लगेच उचलून धरलंय पंच रमीज रईस यांनी. आणखी एका विकेटचं पतन. तब्बल 3 गडी बाद केले निलेश माळीनं. सामन्याला कलाटणी देणारं त्याचं हे षटक आपल्याला पाहायला मिळालंय. षटकाची होते समाप्ती. धावसंख्या 46 आणि आता 6 बॉल्समध्ये 22 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता कबीर 11 डोळे टीमला. दरम्यान या ठिकाणी आगमन होते ते म्हणजे सन्माननीय राजेश चौधरी साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम सर. 2 ओव्हर्समध्ये 26 धावांची आवश्यकता होती, परंतु काय अफलातून गोलंदाजी केली आहे निलेश माळीनं. सामना त्याने फिरवलाय. आपल्या संघाच्या बाजूनं सामना झुकवलाय असं म्हणायला हरकत नाहीये. ब्राह्मणदेव भाटाळे विरुद्ध ढोळे अशी मॅच. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपलेली आहेत. चांगली दमदार सुरुवात होती. धावांचा पाठलाग करत असताना साहिल शेख आणि शिरताजनं दमदार सुरुवात करून दिली. मात्र जसा पहिला गडी बाद झाला त्यानंतर मात्र विकेटचं सातत्याने पतन होतंय. प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक आहे. दरम्यान पहिला बॉल फेकून दिला ऑन साइडला. डीप स्क्वेअरिश मिड विकेट सीमारेषा पलीकडे. षटकार. शानू अजूनही मैदानात आहे. त्याच्या बॅटमधून हा तडाखेबंद पॉवरफुल फटका. 6 धावा. भाटाळे टीमच्या गोलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. गोलंदाज शेवटच्या ओव्हरमध्ये आपण बघतोय पियुष माळी. महेश दादा पाटील यांच्याकडून 1000 रुपये प्रत्येक विकेटला आणि 2000 रुपये असतील प्रत्येक विकेटला. तेजस चौधरी यांच्याकडून 1000 रुपये असतील. तब्बल 3000 रुपयांचं एकूण पारितोषिक एका विकेटसाठी. आणि शानूची विकेट आता मात्र सर्वात महत्त्वाची विकेट असेल ह्या शेवटच्या ओव्हरमध्ये. 22 पाहिजे होत्या. पहिल्या बॉलवर आलाय षटकार. आता 5 चेंडू आणि 16 धावा. ग्रेट मॅच. हिअर इज पियुष अगेन. राईट आर्म राऊंड द विकेट. पुढ्यात ठेवलाय. पुन्हा उंच उचललाय. मिड विकेटला फिल्डर आहेत मात्र फिल्डर बनले दर्शक प्रेक्षक आणि बॉल सीमा पार. हा षटकार
सगळीकडे चर्चा सध्याच्या घडीला धर्मराजा चषकाची, सन्मान्य निलेश चौधरी साहेबांची चर्चा, वराळदेवी स्पोर्ट्स ताडाळची चर्चा आहे. चित्त थरारक अवस्थेत असलेली मॅच. कमबॅक करावं लागेल पियुषला. पियुष देखील एक चांगला गोलंदाज आहे, एक उगवता तारा आहे खऱ्या अर्थानं. नेक्स्ट बॉल ऑन द राईज समोर खेळलाय या वेळेला. टायमिंग तेवढंसं चांगलं नाहीये. डीप मिडऑनला फिल्डर येतोय. लॉंग ऑन मधून एक धाव पूर्ण केली आहे. ओ हो 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 हो, घाई केली, अति घाई संकटात नाही. बेवर्ड फेक. एकच धाव होती तेथे. फिल्डरवर थोडंसं प्रेशर पाहायला मिळालं. गरज देखील नव्हती मला असं वाटतं फेक करण्याची. थोडासा वेळ देखील घेता आला असता, कारण दुसरी धाव तिथे अजिबात उपलब्ध नव्हती. मात्र खराब फेक त्याचा फायदा मिळतोय. 2 धावा इथे मिळत आहेत. हा देखील एक टर्निंग पॉईंट ठरू शकतोय, कारण जो फलंदाज धमाकेदार बॅटिंग करतोय शानू शेख, त्याच्याचकडे पुन्हा एकदा स्ट्राईक राहिलेली आहे. समीकरण 3 चेंडू विजयाकरिता डोहळे टीमला आता 8 धावांची आवश्यकता आहे. हृदयाची धडधड वाढवणारा सामना, अंगावर शहारा आणणारा सामना आपल्यासमोर रंगतोय या तिसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये ताडाळी क्रीडा नगरीमध्ये. 3 चेंडू 8 धावा. चांगला बॉल इथे पायाने अडवण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चाललाय. लॉंग ऑनला पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. या वेळेला फिल्डर कडून चुका होत आहेत. या अगोदर फेक खराब होती, आता बॉल अडवण्यामध्ये अयशस्वी झाला. फंबलिंग पाहायला मिळाली. पुन्हा 2 धावा मिळत आहेत. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय शानू. ही जमेची बाब आहे कबीर 11 डोहळे टीम करिता. 2 चेंडूंचा खेळ बाकी. 6 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन होतंय या सामन्यामध्ये. मात्र ज्यांना हृदयविकाराचा त्रास असेल त्यांनी तर आता सामना पाहूच नये, ऐकू देखील नाही. ऐकू देखील नाही, कारण काही होऊ शकतं. हार्ट फेल होऊ शकतं. एवढा खतरनाक सामना आपल्याला पाहायला मिळतोय. चित्त थरारक अवस्थेत असलेली मॅच. अटीतटीचा सामना आहे. चुरशीची लढत आहे. कबीर 11 डोहळे विरुद्ध ब्राह्मणदेव भाटाळे. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा विजय होताना दिसतोय. अशीच मॅच अपेक्षित होती या 2 संघांदरम्यान, आणि तसाच सामना आपल्या समोर रंगतोय. चांगली चढाओढ आहे. इथे कौतुक करावं लागेल शानूचं, आणि त्याला राजाची देखील चांगली साथ मिळते. ज्या पद्धतीने तो देखील धावतोय. 2 चेंडू 6 धावा. गोलंदाज आपल्या स्टेप्समध्ये चुकतोय. क्लोज इन फिल्डर ऑफ साईडला अगदी फलंदाजाच्या समोर ठेवला गेलाय. सिली पॉइंटला एक वेगळी रणनीती. बऱ्याचदा अशा रणनीती आपण बघत आलेलो आहोत ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्याचा देखील एक वेगळा प्रभाव कधी कधी फलंदाजावर पडत असतो. चला, जास्त वेळ घेता येणार नाहीये. आम्ही समजू शकतो की सामना फार रंगतदार अवस्थेत आहे. क्रुशियल मोमेंटला तुम्हाला चेंडू टाकायचे आहेत, परंतु वारंवार असं दृश्य जर बघायला मिळालं तर मात्र वेळ वाया जात असते, आणि त्याचा भुर्दंड तुम्हाला भोगावा लागू शकतो. पियुष टू शानू. फुल टॉस आणि दांडी गोल. ओ माय गॉड. फुल टॉस वर त्रिफळा उद्ध्वस्त होतोय. अराउंड द लेग्स काम तमाम झालंय शानू शेखचं. गोलंदाजावर विश्वास तर आहे, मात्र गोलंदाजाचा स्वतःवर विश्वास बसत नाहीये की त्याला विकेट मिळाली आहे, कारण हा बॉल कमजोर होता. लाईन मिस केली शानूनं. फार जास्त शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. उजवी यष्टी उद्ध्वस्त. बिग ब्लो. सामना येथे संपवता आला असता फलंदाज शानूला. चांगल्या चेंडूंवर त्याने चांगले फटके मारले. तब्बल 3 षटकार खेळला तो. 24 धावांचं योगदान देऊन बाद झालाय. हा कमजोर बॉल होता फुलटॉस, त्याचा फायदा घेता आला नाही. आणि आता 1 चेंडू 6 धावा असं समीकरण या मॅचमध्ये येऊन ठेपलंय कबीर 11 डोहळे संघासमोर. नवीन फलंदाज फैजान आलेला आहे. फैजानमध्ये देखील ती क्षमता आहे. हे आधुनिक ग्रामीण क्रिकेट आहे. 7व्या 8व्या 9व्या 10व्या क्रमांकावरचे फलंदाज देखील मोठमोठे फटके खेळत असतात. काही वर्षांपूर्वी तसं चित्र क्वचितच पाहायला मिळायचं. मात्र आता तळाचे जे फलंदाज असतात ते देखील चांगली बॅटिंग प्रॅक्टिस करत असतात, आणि त्यामुळेच कोणालाही कमी लेखता कामा नये. मात्र जबरदस्त रंगतोय मॅच. हा सामना अफलातून. 6 धावांची आवश्यकता आहे. फैजान खेळण्यासाठी सज्ज. ऑन साईडला सीमा रेषेवर जास्त प्रोटेक्शन. ऑफ साईडला आपण बघतोय तिकडे देखील लॉंग ऑफला फिल्डर आहे.
क्लोज इन फिल्डर अजूनही तसाच. लास्ट बॉल आणि पुन्हा एकदा दांडी गोल. व्हॉट अ बॉल. अंडर प्रेशर एक जबरदस्त बॉल आणि अखेर सामना जिंकलाय 5 धावांनी ब्राह्मणदेव भाटाळे संघानं. नाट्य सुरुवातीला 2 षटकार मात्र शेवटचे 2 बॉल 6 धावांची आवश्यकता असताना दोन्ही फलंदाजांच्या त्रिफळा उद्ध्वस्त केला पियुष माळीनं आणि त्याच्यासाठी पारितोषिक देखील होतं. 3,000 रुपये 6,000 रुपयांचं पारितोषिक त्याला मिळणार आहे. महेशदादा पाटील यांच्याकडून 2,000 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक विकेटसाठी आणि तेजस्वी चौधरी यांच्याकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक. जाऊयात आता मॅन ऑफ मॅच खेळाडूकडे. हाय स्कोरिंग सामना होता. खूप चढ आणि उतार दोन्ही डावामध्ये पाहायला मिळाले. मात्र ज्यानं टोन सेट केला खऱ्या अर्थानं पहिल्या डावामध्ये फलंदाजी करत असताना बनवल्या आपल्या टीमसाठी 27 धावा, ज्याच्यामध्ये 3 षटकारांचा पाऊस पडला आणि एक चौकार देखील ठोकला, तो खेळाडू ब्राह्मणदेव भाटाळे संघाचा जितू माळी, मॅन ऑफ द मॅच.